श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. होळी तुकोबांची. होळीत काय आणि का जाळलं याविषयी तुकाराम महाराज सांगतात. दैन्य दुःख आम्हाना येती जवळी, दहन हे होळी होती दोष. लोक होळीत शेणाच्या गौऱ्या लाकडं जळतात. मी होळीत माझ्यातले दोष जाळले आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा आता येत नाही. दोष नाही तर दारिद्र्य नाही आणि त्यामुळे दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख देखील नाही. सर्व सुखे येती माने लोटांगणी, कोण यासी आणि दृष्टीपुढे. दुःख तर जवळच येत नाही, उलट सुख माझ्यापुढे लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. सगळं जग सुखाच्या मागे लागलेलं असताना तुकोबराय सुखाला हकलून लावतात, कारण त्यांना सुखाची हाव नाही आहे. दोष जाळल्यामुळे दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे. आमची आवडी संत समागम, आणिक ते नाम विठोबाचे. मला सुखाची अपेक्षा का नाही, तर संतांचा सहवास आणि विठोबाचे नाव एवढीच मला आवड आहे. आमचे मागणे मागो त्याची सेवा, मोक्षाची निर्दैवा कुणा चाड. मला मागायचेच असेल तर मी सुख मागणार नाही. मी फक्त संतांचा सहवास आणि विठोबाचे नाव एवढंच मागेल. याच्या पुढे तर मला मोक्षसुद्धा नको, कारण या सुखापुढे मोक्षाची आवड कुणा दुर्दैवी माणसाला राहील. तुका म्हणे पोटी साठविला देव, न्यून तो भाव कोण आम्हा. मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलेलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळे मला आता कशाचीच कमतरता भासत नाही. सगळं भरून पावल्यासारखं आहे. म्हणून मला मोक्ष नको, अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठ देखील मला नको, असे संत तुकाराम महाराज सांगतात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.